तर मित्रांनो आता वाजल्या 5:30. थोडं लिहिलो, थोडं गेलं बाजूला. 5:30 वाजला होता. आणि आता लापूरचे काम करून पप्पा खाली गेल्यात आणि मला एक काम लावून गेल्यात. सेफ्टी ग्लोव्स. मला कोणतं काम आहे? तर मला हे काम आहे. तर काय हे काम आहे? हे बाज आहे की नाही? दिसते ना बरोबर? हे बाज आहे की नाही? ह्याला पहिले ब्लॅक कलर मारलो. ब्रश कुठे गेला का ह्याच्यामध्ये? पहले मैंने पहले इसको ब्लैक मारा. है देखो पूरा ब्लैक ब्लैक दिख रहा. और नीचे इसके पैरों को भी मारने का है. और ह्याला भी मारायचं आहे बघा. तर ह्याला लागतात 1-2 लागेल एक अर्धा तास. हा बघा. असं एक फोटो घेऊ रे ह्याच्यासाठी, म्हणजे थंबनेलसाठी. हा आपली स्टील बॉडी. स्टील बॉडीला कोणी कंप्लेंट करू नका बघा. स्टील बॉडी. फोटो कसं काढायचं तर कोणी पण नाही. तर जाऊ दे, चला मीच फोटो काढून घेऊ. असं आहे. हेच थंबनेलला लावून ठेवू. जेव्हा बसल तो तेवढ्यात मम्मी म्हणली की जा राशीन घेऊन ये. राशीन तर नाही द्यायचं, जाऊन किटी काढून राशीन घेऊन येईल. तर मी गावामध्ये गेलो तर राशन भेटणे. राशन भेटणं ते राशन भेटणे. पण ह्या आयफोन मध्ये रिचार्ज तर मारून आलो, एवढं काम झाले. तर घरी शिवाय देत होते की गेलास तर काय बी काम करून आणलंय. तर हा माझ्या आजाचा आयफोन आहे. आयफोन म्हणजे रिचार्ज मारा म्हणून 4 दिवसापासून माझ्या मागे लागले. म्हणून आयफोन मध्ये आता रिचार्ज मारला. राशन का भेटा नाही. घरी गेल्यास शिवा भेटतील एवढं माहित आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. लास्ट पर्यंत बघा थोडं. आणि सक्रापारा गाईज प्लीज मित्रांनो, आय अंडरस्टँड स्क्रीन इज माय फिलिंग. आय एम यू टेलिंग टू इंग्लिश. मी इंग्लिश लय डेंजर आहे बरं. आणि हा आहे संध्याकाळचा व्ह्यू. तर किती वाजत आहे? तर हा आहे आमची लॅम्बोर्गिनी. लॅम्बोवरती आता 6:27 चा व्ह्यू बघा गावाकडचं. तर हा आहे आपला सूर्या दादा, ते मावळते आता. हा आहे व्ह्यू. इकडला साईडला सोयाबीन. इथं थांबून थोडं बोलतोय, कोणी लोक बघू नये म्हणून. शरम वाटते भाई लोकांच्या समोर व्हिडिओ काढाय, म्हणून इथं एकटं व्हिडिओ काढतोय. खरंच सोपं नसते व्हिडिओ काढायचं, पण लोकांना वाटते की सोपं आहे व्हिडिओ, असं फोन द्यायला व्हिडिओ काढलं. मी पहिले व्हिडिओ काढत होतो ना, तेव्हा म्हणत होते की तुझ्यानं काय पण होत नाही. थांबलो थोडे दिवस, अजून उठलो, अजून थांबलो, अजून उठलो, अजून थांबलो, अजून उठलो. बघू आता काय होतं पुढे. लास्ट पर्यंत राहताव की हारून जाताव अर्ध्या रस्त्यामध्येच.